खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. पत्रकार संघटना आक्रमक शिवसेना. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि अत्यंत अपमानकारक भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्रकार संघटनांच्या वतीने स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे धमकावणे अत्यंत निंदनीय आहे. खासदारांच्या या दडपशाही आणि धमकीच्या विरोधात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या संघटना संयुक्तपणे मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध डरेंगे नहीं लढेंगे अशी स्पष्ट भूमिका घेत राज्यभर तीव्र निषेध आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. केवळ माफी मागून हे प्रकरण मिटणार नाही तर खासदारांवर कायदेशीर गुन्हाच दाखल झाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे. या संदर्भात प्रमुख प्रशासकीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना लेखी निवेदन देऊन खासदार संजय पाटील यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. हे निवेदन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या प्रसंगी दादाराव इंगळे, रत्नाकर जाधव, प्रकाश पोवाडे, राजू पाटील शिंदे, विठ्ठल चंदनकर, सतीश बळवंतकर, मोहसिन खान, शिवराज रायलवाड, सुनील जेठाळकर, शेख फारुक अहमद, संजय पोवाडे, दिलीप घाटे, ज्ञानेश्वर शिरगिरे आणि पंढरीनाथ गायकवाड यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.